गुडिया आपल्या भाऊ भोलू आणि त्याच्या बायको रंभा बरोबर राहायची. भोलूचं आत्ताच नवीन नवीन लग्न झालं होतं आणि रंभा खूप जास्त दुष्ट आणि चालाक स्वभावाची होती. एक दिवस रंभा भोलूला एकटंच काहीतरी बोलत होती. अहो ऐकता काय, असं कधीपर्यंत चालणार आहे? तुला काय बोलायचं आहे रंभा? तुमचं तर काही समजतच नाहीये. राहूच द्या आता तर तुम्ही. अरे बोल तर, तुझ्यासाठी तर मी सगळं करायला तयार आहे रंभा. अच्छा, काही पण? हो बाबा, काही पण. तर आपल्या बहीणचं काहीतरी करा. मला काय इथेच लग्न करून घेऊन आला आहेत की तुमच्या बहिणीची नोकरी करत राहू मी? अरे रंभा, पण गुडिया दीदी तुझ्यापेक्षा जास्त काम करते. भोलू रंभाचं राग बघून तिच्या कानामध्ये हळूच काहीतरी बोलतो. पण तुला ही गोष्ट आतापर्यंत माहित नाहीये, पण माझ्या वडिलांनी अर्धी संपत्ती गुडियाच्या नावावर केली आहे. त्यांना असं वाटलं की गुडियाला गोद घेतलं आहे तर तिला हक्क नाही भेटणार आणि परेशानी होणार. ह्याचमुळं जमीन आणि संपत्ती पहिलेच वाटल्या होत्या, तर अर्ध घर दीदीच चालवत आहे. तर त्यामुळं तिच्याबद्दल असं नको बोलत जाऊ. ऐकता काय, तुम्ही आत्ताच बोलला होता की तुम्ही काहीच पण करू शकता माझ्यासाठी, है ना? हां, बोललो तर होतो. सांग, काय पाहिजे आहे तुला? ठीक आहे, सांगते. रंभा भोलूच्या कानामध्ये काही गोष्टी सांगते आणि भोलू चकित राहून जातो. रंभा एक मुस्कान देते, पण भोलू विचारात पडून जातो. काही वेळानंतर भोलू आणि रंभा गुडियाच्या खोलीमध्ये जातात. गुडिया भाज्या कापत होती. रंभा हसत हसत बोलली, द्या ताई, मी कापून देते. नाही नाही, काही हरकत नाही, मी कापून घेईन. काय झालं आहे? आजकाल खूप आनंदात दिसत आहेस रंभा. ते दीदी, मी एक नवीन बिझनेस करायचा विचार करत होतो. रंभाचे वडील पण शहरामध्ये आहेत. ते बोलले आहेत की मी जर पैसे जमा केले तर ते माझी मदत करतील. अच्छा, हे तर खूप चांगली गोष्ट आहे भोलू. तर काय कष्ट आहे? बहिणीला सोडून नाही जायचं आहे का तुला? हो ताई, ती पण गोष्ट आहे. आणि आणखीन एक गोष्ट आहे जे ते घाबरून तुम्हाला सांगत नाहीयेत. तुम्ही बोलला तर मी बोलू? गुडिया भोलूच्या परेशान चेहऱ्याला बघते आणि रंभाला विचारते, शेवटी काय त्रास आहे? तुम्हीच सांगा ना रंभा. त्रास हा आहे की ह्यांच्याकडे पुंजी पूर्ण एकत्रित होत नाही आहे ताई. ह्याने विचार केला की हे आपली जमीन विकून पुरी करतील, पण असं नाही होत आहे. अच्छा, किती पैशांची कमी होत आहे? अब तक बस अर्धे पैसे जमा झाले आहेत. माझ्या नावाने पण पाबाने एवढीच जमीन ठेवली आहे. त्यांची बनवलेली जमीन तर मला विकायचं तर नाहीये, पण जर काय भोलूच्या कामाला येईल तर मला काही संकोच नाहीये. रंभा सफल झाल्यानंतर हसायला लागते आणि दोघे नवरा बायको गुडियाचे साईन घेऊन काहीच दिवसांमध्ये सगळी जमीन विकून टाकतात. एक आठवडा निघून गेला होता आणि आज सगळे ट्रेनमध्ये बसून शहरसाठी निघून गेले. शहर तर मी आजपर्यंत नाही गेले, पण बाबा बोलत होते की एक दिवस घेऊन जातील. हो दीदी, यामुळेच तर आपण शहरात जात आहोत. अशा प्रकारे वडिलांचं म्हणणं पण पूर्ण होईल. तू मला आपल्या बरोबर घेऊन येऊन खूप चांगलं केलंस भोलू. मला एकटं राहायचं अजिबात मन नव्हतं. अरे दीदी, तुमच्यामुळेच तर आज आम्ही शहर येण्याचे पैसे एकत्रित करू शकलो आणि ह्यांच्या व्यापाराचे पण. एवढं तर मी करूच शकते ना रंभा. बोलता बोलता खूप वेळ निघून गेला होता आणि सगळेजण एका स्टेशनवर पोहोचतात. भोलू रंभा आणि गुडिया बरोबर एका स्टेशनवर उतरतो. काय आपण शहरला आलोत भोलू? हो दीदी, आपण पोहोचलोत. खूप जास्त भूक लागली आहे, बरोबर ना रंभा? हो, भूक तर लागली आहे. ते बघा तिथे ते समोसेची दुकान दिसत आहे. मी तर खूप ऐकलं आहे, मला तिथेच खायचं आहे. हो ठीक आहे, तुम्ही लाईन मध्ये लागा आणि समोसे घेऊन या. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणता. भोलू आणि रंभा ट्रेनमध्ये जाऊन बसतात आणि गुडिया समोसे घेण्यासाठी उभे राहते. रंभा, हे खरोखर चांगलं राहील का? तुम्ही गप्पच राहा. असंच छुटकारा भेटेल आपल्याला. आता शांतीने बसा आणि त्रास नका देऊ. खरं तर रंभा आणि भोलू गुडियाला तिथेच सोडून जाण्याच्या प्लॅनमध्ये होते, कारण पैसे भेटल्यानंतर गुडिया त्यांना आता बोज वाटायला लागली होती. काही क्षणांमध्ये ट्रेन निघाली आणि गुडिया आता समोसे घेऊन दोघांच्या येण्याची वाट बघत राहिली.
माहित नाही दोघं कधी येतील. समोसे पण थंड होऊन जातील. काही हरकत नाही, येऊ द्या भोलूला. आज खूप ओरडेल मी त्याला. बेचारी गुडिया, जिने लहानपणापासून भोलूला एवढं प्रेम केलं. भोलू तिचा सक्का भाव नव्हता, पण आज त्याच भोलूने तिला रेल्वे स्टेशनवर एकटं सोडलं. खूप वेळ निघाला होता आणि आता रात्र झाली होती. गुडिया घाबरून उठली आणि जवळ उभं राहिलेल्या स्टेशन मास्टरला विचारायला लागली, अहो मास्टरजी, माझ्याबरोबर माझे भाऊ आणि वहिनी आले होते. मी तासान तास त्यांची वाट बघत आहे, पण ते अजूनही नाही आले. अच्छा बेटिया, इथं असं काही झालंच नाहीये. पण मला बोलताना वाईट वाटत आहे, पण मला असं वाटत आहे ते दोघं सोडून तुला गेले आहेत. नाही नाही, असं नाही होऊ शकत. माझा भोलू कधी असं नाही करेल. त्याच्यासाठी मी हे समोसे विकत ठेवले होते, पण तो अजून नाही आला. बाळा, मी खूप वर्षापासून इथं स्टेशन मास्टर आहे. मी खूप घटना इथं पाहिल्या आहेत. जर तुला कोणी विसरून गेला असता, तो आत्तापर्यंत इथं वापस येऊन घेऊन गेला असता. गुडियाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. ती ह्या गोष्टीवर भरोसाच नाही करू शकली होती की खरोखर भोलू तिच्याबरोबर कधी असं करेल. पण मला तर असं वाटत आहे की ते दोघं तुला सोडून गेले आहेत. भोलू, रंभा. 2 दिवस निघाले होते. गुडियाने काहीच नाही खाल्लं होतं. तिची हालत खूप जास्त नाजूक झाली होती. स्टेशन मास्टरने तिची ही हालत बघितली आणि तिच्यासाठी भेलपुरी घेऊन आले. बाळा, तुझ्याच वयाची आज माझी मुलगी असली असती, जी लहानपणीच हरवली होती. मला तुझी दिक्कत बघावं वाटत नाहीये. तू असं कर, माझ्या घरी चल आणि हे घे. खूपच चांगली गोष्ट आणली आहे, खाऊन तर बघ. माझं मन नाही आहे मास्टरजी, मला काहीच समजत नाहीये. चल, थोडं खाऊन घे. माझी बायको खूप चांगलं जेवण बनवते आणि स्टेशनवर बसून राहणं तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये. गुडियाचे डोळे आता भिजलेले होते आणि तिला काहीच नाही समजत होतं. पण तिने जसंच भेलपुरी खाल्ली, तिचं मन काहीतरी चांगलं झालं. चांगली आहे. चल बाळा, आता घरी चल. मी माझ्या बायकोला पहिलेच सांगितलं होतं की ती तुझ्यासाठी काहीतरी बनवून ठेवेल. गुडिया स्टेशन मास्टरच्या घरी जाते. ती तिथे त्यांच्याकडून आणि त्यांच्या बायकोला बोलते, मला हे नको आहे की मी रोज ह्या घरी पैसे न देता मी खात राहू. कृपया मला काही काम द्या मास्टरजी. बाळा, स्टेशनवर माझी एक दुकान आहे. तू त्याला स्वतःला पाहिजे तसं वापर. जे बनवून विकायचं आहे विक. हा बाळा, मी पण तुझी मदत करत राहील दुकानामध्ये. शेवटी मला दिवसभर कायच काम नसते आणि घरी एकटेच राहते. मला खूप वाईट वाटत होतं. ती भेलपुरी खाऊन माझं मन काही बरं झालं आहे. मी पण तीच विकणार. ठीक आहे बाळा, आमच्या दोघांचा पूर्ण साथ तुझ्या बरोबर आहे. काही दिवस गेले होते आणि गुडियाची दुकान आता चालायला लागली होती. गुडिया भेलपुरी एक नवीन अंदाजामध्ये बनवत होती, चटण्यांना मिळवून. या चटणी भेलपुरी खा. तिखट, आंबट, गोड जसं पण खायचं आहे तशी भेटेल. लोक जण लाईन लावून उभे होते. काहीच दिवस झाले होते, पण भेलपुरीची दुकान खूप चांगली चालत होती आणि स्टेशन मास्टर आले. बस काही दिवस तर झाले आहेत आणि तुझं दुकान तर खूप चांगल्या प्रकारे चालू आहे बाळा. जर असंच चालू राहिलं तर खूप मोठे व्यापारी बनशील तू. तुम्ही पण बाबा. पापा. हे ऐकून स्टेशन मास्टरच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्यांना वाटलं की गुडियाने त्यांना आपल्या आई बाबांना स्वीकार केला आहे. तू आता आमचीच पोरगी आहे गुडिया. जे काही असो, आम्ही तुझा साथ कायम देईन. तुम्ही दोघं अशा वेळेस माझे आई बाबाच्या रूपात भेटला, ज्यावेळेस मला सहाऱ्याची सगळ्यात जास्त गरज होती. तुम्ही दोघेजण माझ्यासाठी ईश्वरापासून कमी नाही आहात. काही महिने निघून गेले होते आणि आता गुडियाचे 3 दुकान झाले होते त्याच स्टेशनवर. आणि आज काही महिन्यांनंतर एक विचित्र घटना घडली. भोलू आणि रंभा गुडियाच्या दुकानात आले. एक भेळपुरी द्या. अरे भोलू, तू
दीदी, तुम्ही इथं काय करत आहेस? दुकानामध्ये काम दिला असेल कुणी ते दया दाखवून. चल 2 भेलपुरी दे. हो घेऊन येते. दोघे जण भेलपुरी घेऊन खात खात बोलायला लागले. चला आता तर तुम्हाला वाईट नाही वाटणार ना? आता कमीत कमी हिला काहीतरी काम तर भेटलंय. हा, जाऊयात. तेव्हा तिथे स्टेशन मास्टर येतात आणि गुडियाला बोलतात, बाळा, तुझ्या 4 दुकानाचा हिशोब आला आहे. मजेची गोष्ट सांगू? ते काय आहे बाबा? ह्या वेळेस उत्पन्न लाखोमध्ये झालं आहे बाळा. हे सगळं तर तुमचंच आहे ना बाबा. जर तुम्ही नसला असता तर माझ्या बाबांच्या नंतर कुणाचा होण्याचा एहसासच झाला नसता. लाखांचा लाभ. तुम्ही ऐकलं? ऐकलं तर रंभा, बरोबर. पण काही नाही. चला माझ्या बरोबर. रंभा भोलूला घेऊन गुडियाकडे आली. ते दीदी जरा ऐकता काय? त्या दिवस आम्ही तुम्हाला विसरून पुढे निघून गेलो होतो आणि मग पैशांची व्यवस्था पण झाली नाही. मग आज इथे आलो आहे. काय हो? हा दीदी, ही बरोबर बोलत आहे. तू आमच्या सोबत चला. आम्हाला माफ करा ना दीदी. मी तर किती दिवसापासून तर झोपलीच नव्हते तुमच्या काळजीमध्ये. मी खूप खुश आहे की तुम्ही आपला व्यवसाय पण बनवला आहे. हो दीदी, खूप काळजी होत होती. तुम्ही आम्हाला माफ कराल ना? तुम्ही दोघा. नाही बाबा, अनोळखी लोकांची काय राग आणि बोलू ह्याच्यामध्ये माफ करण्यासाठी काहीच गोष्ट नाहीये. तू ज्या पण कारणामुळे माझ्याबरोबर असा केलास या कोणाच्या तर बोलण्यात येऊन असं केलं आहेस, तर खरं तर हेच आहे की मास्टरजी पेक्षा जास्त आपलं आता ह्या दुनियामध्ये माझं कोणच नाहीये. दीदी ऐका तर. आशा आहे तुम्हाला भेलपुरी आवडली असेल. परत नक्की या. रंभा आणि भोलूची आवाज त्यांच्या गळ्यामध्येच अडकून राहिली. दोघे जण हताश होऊन तिथून निघून गेले. बाळा, माफ कर. मला त्या दोघांवरती राग नव्हता दाखवायला पाहिजे होता. नाही बाबा, चूक माझीच होती. पण मला नाही पाहिजेत की तुम्ही या लालची लोकांच्या तोंडी पण लावू. तुमचा आणि आईचा खूप प्रेम भेटला आहे मला. मी तुम्हाला कधीच सोडून नाही जाणार आणि ह्या भेलपुरीच्या दुकानाला आणखीन मोठं बनवीन. गुडिया जी किस्मतची ठोकर खाऊन अशा कगारवर होती की कधी उभारलीच नसती, काही चांगल्या लोकांच्या सहाऱ्याने आणि स्वतःवर विश्वास करून आज ती एक व्यापारी बनली होती आणि सफलता तिच्या मागे पळत होती. निलिमाच्या वडिलांच्या निधनानंतर तिच्या घरची सर्व जबाबदारी तिच्या खांद्यांवर आली होती आणि म्हणून तिने एक चायनीज भेळची गाडी लावायला सुरुवात केली. निलिमा स्वतः रोज चटण्या बनवायची आणि नूडल्सही तळायची. संध्याकाळी अगदी 5 वाजता ती तिची गाडी उघडायची. दीदी, मला एक चायनीज भेळ दे. मला पण. मला 2 भेळ पार्सल पाहिजे आहेत. निलिमा गाडीवर येताच ग्राहकांची गर्दी व्हायची. निलिमा सर्व ग्राहकांना एक एक करून चायनीज भेळ द्यायची. दीदी, खूप चविष्ट आहे. मज्जा आली. उद्या आम्ही परत येऊ. हो हो, नक्की या. निलिमाच्या घरी बनवलेल्या चटण्या आणि नूडल्सची चव इतर दुकानांपेक्षा वेगळी होती आणि तीच तिच्या ग्राहकांना आवडायची. काही तासातच निलिमाचे सर्व सामान संपून जायचे. मग ती घरी परतायची. हे घे आई, आजची कमाई. वा, आज तर तू 600 रुपये कमवले आहेस. हो, आज चटणी आणि नूडल्स जास्त बनवलेल्या. ठीक आहे, उद्यापासून असंच जास्त बनव. ठीक आहे आई. निलिमाने हव्या तेवढ्या वस्तू बनवल्या तरी तिची गाडी उघडताच सगळं काही धडाधड संपून जायचं. एके दिवशी निलिमा तिच्या घरी बसून विचार करत होती की तिने काय केलं पाहिजे. आई, मी जितकी जास्ती चटणी बनवते किंवा जितके जास्त नूडल्स फ्राय करते तितके सगळे संपून जातात. ही तर चांगली गोष्ट आहे ना बाळा. ते तर आहे, पण काही ग्राहक नेहमी रिकाम्या हाताने परत जावं लागतं. ते तर आहेच. आता तू त्यात काय करू शकतेस? मला तर एक कल्पना सुचली आहे. अच्छा, आणि ते काय? दीदी, तू रेडीमेड नूडल्स आणि चटणी पण विकत घे आणि मध्ये मध्ये तुझ्या चटणी सोबत ती पण दे, तर कुणाला कळणार नाही. असं कसं कळणार नाही? अगं आई, ताईच्या नूडल्स मध्ये जर रेडीमेड नूडल्स असतील तर कोणी कसं सांगू शकेल की कोणतं ताईचं आहे आणि कुठलं रेडीमेड आहे? तसं म्हणतेस ते खरं आहे, पण तुर्तास मी हे करणार नाही. तुर्तास मी आणखीन नूडल्स बनवीन. हो, हेच बरोबर आहे निलिमा.
दुसऱ्या दिवसापासून निलिमाने आधीपेक्षा दुप्पट शेजवान चटणी बनवली आणि आधीपेक्षा दुप्पट नूडल्स तळले. आशा आहे की आता सर्वांना मिळेल. सर्व सामान घेऊन निलिमा तिच्या हातगाडीवर गेली आणि या दिवशी एक प्रसिद्ध फूड ब्लॉगर निलिमाच्या कार्टवर आला. आज आपण दीदीची चायनीज भेळ खाणार आहोत. खूप चविष्ट आहे असं ऐकलंय. बघूया. वा, हे उत्तम आहे. तुम्ही सर्वांनी निलिमा दीदीची चायनीज भेळ टेस्ट करायलाच पाहिजे. या फूड ब्लॉगरचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हिडिओ पाहणारा प्रत्येक जण निलिमाच्या हातगाडीवर यायचा. आता निलिमाला परत नूडल्स आणि चटणी कमी पडू लागली. एक चायनीज भेळ दे दीदी. दादा, सगळंच संपून गेलंय. तुम्ही उद्या परत या. ग्राहकाला रिकाम्या हाताने परत जाणं निलिमाला बरं वाटत नव्हतं. त्या रात्री ती घरी परतली तेव्हा, आई, माझ्या त्या व्हायरल व्हिडिओमुळे अधिक ग्राहक वाढलेत. हे तर चांगलंच आहे बाळा. ते तर आहे, पण आजही सगळं संपलंय. मला ग्राहकांना रिकाम्या हाताने परत पाठवावं लागलं. अगं ताई, तुला सांगते तर आहे, माझी कल्पना वापर. हो, मी पण तोच विचार करते. उद्या बाजारातून सगळं घेऊन येईन. शाबास. पुढल्या सकाळी निलिमाने बाजारातून शेजवान चटणीचा एक डबा आणला आणि नूडल्सची मोठमोठी पाकिटं आणली. मग निलिमाने तिची रोजची चटणी बनवली आणि बरोबर नूडल्सही तळले. या सगळ्या गोष्टी घेऊन ती तिच्या गाडीवर गेली. रोज सारखं निलिमाने गाडी उघडताच नेहमीप्रमाणे ग्राहक जमा झाले. मला 2 चायनीज भेळ पार्सल. मला सुद्धा. निलिमाचा हात चालतच होता. हळूहळू डब्यातली चटणी कमी होत होती. मला वाटतं ती बाजारातली चटणी पण टाकावी आणि नूडल्स पण. मग निलिमाने तिच्या चटणीत बाजारातली चटणी मिसळली आणि तळलेल्या नूडल्स मधले चांगले बाजारातले तळलेले नूडल्स मिसळले. मला 2 चायनीज भेळ पार्सल द्या. हो, मी देतेच आहे. निलिमा पूर्वीप्रमाणे सर्व ग्राहकांना चायनीज भेळ बनवून खाऊ घालत होती. दीदी, चवीला वेगळं आहे. पहिल्यासारखं नाहीये, पण चांगलं आहे. निलिमाला आनंदच झाला की तिच्या ग्राहकांना बाजाराच्या पदार्थाची चवही आवडली. मग काय होतं, रोज निलिमा बाजाराची शेजवान चटणी आणि नूडल्स स्वतःच्या बनवलेल्या सामानामध्ये मिसळायची. कोणाला चवीत फरक नाही समजला का? नाही आई, उलट सगळेच चवीने खातायत. ठीक आहे, छायाची कल्पना कामी आल्यासारखं वाटतंय. आई खुश होती. निलिमाची मेहनत कमी झाली. हळूहळू निलिमा खूप कमी सामान बनवायची आणि बाजारातून जास्त वस्तू घ्यायची, पण तरीही तिच्या गाडीवर गर्दी होती. मग एके दिवशी अशोकने निलिमाच्या हातगाडीजवळ एक चायनीज भेळची गाडी उघडली. तो बाजारातून शेजवान चटणी आणि नूडल्स आणायचा. निलिमाच्या ग्राहकांनी अशोकची चायनीज भेळही खाऊन बघितली. ही तर बिलकुल निलिमा दीदी सारखी आहे. काय खरंच? एका मागून एक सर्व ग्राहकांनी अशोकची भेळही खाल्ली आणि त्यांनाही ती आवडली. अशोक मोठा शातीर होता. त्याला ग्राहकांना आपल्याकडे खेचायचे होते. त्यासाठी त्याने भेळेची किंमत 10 रुपयापासून कमी करून 8 रुपये करून टाकली. अरे वा, फक्त 8 रुपये. बरोबर आहे. तसेही दोघांची चव सारखीच आहे. ते पण आहे. आणि कमी किमतीमुळे अशोकच्या हातगाडीवर ग्राहकांची गर्दी लागली आणि बघता बघता निलिमाचा स्टॉल रिकामा झाला. आज पहिल्यांदाच निलिमाचे सामान संपले नव्हते. ती निराश होऊन घरी गेली. काय झालं? अशोकने माझ्या शेजारी एक चायनीज भेळची गाडी उघडली आणि किंमत 8 रुपये केली आहे. आता माझ्या गाडीवर कोणी येत नाहीये. तर ताई, तू पण किंमत कमी कर. पण त्याने नफा कमी होणार नाही का? हरकत नाही, पण निदान सर्व काही विकलं जाईल. हो. दुसऱ्या दिवशी निलिमाने एक नवीन बोर्ड लावला. तिने चायनीज भेळची किंमत 7 रुपये ठेवली. 7 रुपयाचा बोर्ड पाहून ग्राहक निलिमाच्या हातगाडीकडे गेले. आता तर काहीतरी करायलाच पाहिजे. अशोकने त्याची किंमत कमी करून 5 रुपये केली. 5 रुपयात चायनीज भेळ. आता तर मी 2 खाणार. आणि पुन्हा एकदा मग सगळे ग्राहक अशोकच्या हातगाडीकडे गेले. निलिमाने आता डोकं धरलं. काय करावं हेच तिला कळत नव्हतं. बरेच तास तिथे बसल्यानंतर निलिमा घरी आली. माझी कल्पना चालली ना ताई? नाही, अशोकने किंमत कमी करून 5 रुपये ठेवली. आजही सगळा माल परत आला. मी 5 रुपयांच्या खाली अजून कमी किंमत नाही करू शकत.
मग आता काय करायचं? मला तुझं ऐकायलाच नको होतं. माझ्या चायनीज भेळेची गाडी चांगलीच चालली होती. जिथे मी लोभापोटी बाजारातून सामान आणलं तिथेच माझं बुडणं सुरू झालं. मला लोभ नको करायला हवा होता, पण आता तू काय करणार? पुन्हा तेच जे आधी करायचे. स्वतः चटणी आणि नूडल्स बनवून चायनीज भेळ विकेन प्रामाणिकपणे. दुसऱ्या दिवशी निलिमा शेजवान चटणी आणि नूडल्स बनवू लागली आणि मग संध्याकाळी ती आपल्या हातगाडीवर पोहोचली. निलिमाने पाटी बदलून 10 रुपये ठेवले आणि त्यावर होम मेड असं लिहिलं. निलिमाच्या हातगाडीवर काही काळ ग्राहकच नव्हते, पण तेवढ्यात एक बाई आली. ताई, तुमची चायनीज भेळ महाग का आहे? माझी चटणी आणि नूडल्स घरगुती आहेत. अशी चव तुम्हाला बाजारातील नूडल्स आणि चटणीमध्ये मिळणार नाही. मला एक चायनीज भेळ द्या ना. हो, निलिमाने तिला चायनीज भेळ दिली. वाह, खूप मस्त आहे. अशी चायनीज भेळ आजपर्यंत मी नाही खाल्ली. हळूहळू निलिमाच्या नियमित ग्राहकांनी चायनीज भेळ खाऊन पाहिली. ही तर एकदम पहिल्यासारखी आहे. मज्जा आली. मग काय होतं, सर्व ग्राहक निलिमाच्या चायनीज भेळच्या ठेल्यावर परत आले. अशोकच्या हातगाडीची किंमत कमी होती, पण कुणीही तिकडे फिरकतही नव्हतं. अशोक विचार करत राहिला की त्यांनी आता काय करावं, पण निलिमाची जुन्या चायनीज भेळेचा मुकाबलाच नव्हता. पुन्हा एकदा निलिमाचा व्यवसाय वाढला. ती आनंदी होती आणि मग पुन्हा कधीही तिने आपल्या व्यवसायात लोभीपणा केला नाही.